कृष्ण हरी श्री स्वामी समर्थ. शेतकरी मित्रांनो, आपले हे जीवामृताचं युनिट आहे. साधारण याला आहे ना 3000 रुपयाचं मटेरियल लागतं. 200 लिटर जीवामृत तयार करायला 1200 रुपयाचा गुळ, 1200 रुपयाचे तांदूळ आणि ताक, शेण, गोमित्र ते 600 रुपयाचं दारा. म्हणजे 12 दुने 24 आणि ते 600 असे 3000 रुपये. 3000 आपल्याला 200 लिटर जीवामृत तयार भेटत. हे बघा असं. म्हणजे तिकडे जर 200 लिटरचं रॉ मटेरियल टाकलं ना, इकडे आपल्याला 200 लिटर जीवामृत निघतं. आता हे जीवामृत आम्ही काय करतो, आता सध्या आहे ना पाऊस चालू आहे बरोबर, म्हणजे पाऊस थांबायलाच तयार नाही. तर किती महागाचे बुरशीनाशक आणायचे, त्यापेक्षा आम्ही ना हे बा भोपळ्याला आहे ना आतापर्यंत 2 जीवामृताचे स्प्रे दिलेले. म्हणजे भोपळा डायरेक्ट आता पंजावर जाईल 2-4 दिवसात. त्याच्यावर रोग नाही, काहीच नाही. आबा पांढरी माशी नाही, काही नाही. आणि कंटिन्यू पाऊस चालू आहे. फक्त एखादे म्हणजे आता 1 महिना झालाय भोपळ्याचं बी टोकून. 1 महिन्यात लय झालं तर 1 दिवस पाऊस उघडा असेल किंवा 2 दिवस पाऊस उघडा असेल. कंटिन्यू पाऊस चालू आहे पण भोपळ्याला काहीच अडचण नाही. उलट आमच्या आता बांधायची आबळ हो राहिली. 3-4 माणसं आहे बांधायला. काल सुट्टी होती. बघा इकडं पहा, म्हणजे 15 रुपये लिटर आपल्याला जीवामृत पडतं तांबाटीचे. आता ही तांबाटी लावून पण आहे ना साधारण 1 महिना 1.25 महिना झाला असेल. कंटिन्यू पाऊस आहे. पांढऱ्या मुळ्यांची संख्या भरपूर आहे. हिला अजून कुठल्याही प्रकारचं रासायनिक काहीच दिलेलं नाहीये. तांबाटी बांधायला आली, आजही बांधली तरी चालेल. पण आता गणपतीला माणसं घरी गेलेले, उद्या परवा माणसं येतील, बांधून घेऊ. हे बघा, म्हणजे रासायनिक शेती चांगली का जैविक शेती चांगली? मला तर जैविक शेती खूप आवडून राहिली आणि मी कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करणार आहे. श्री स्वामी समर्थ.